नमस्कार. मी बाबा बेलापूरकर. आपण पाहत आहात एकजूट महाराष्ट्र न्यूज. अलीकडच्या काळात तुकाराम हे फक्त नाव सरळ आहे, पण दराला असा दाखवला की माणूस सरळ नाही हे सर्वांच्या लक्षात आले. एक मात्र सर्वांनी लक्षात घेतले पाहिजे की तुकारामाच्या गाथा बुडवा किंवा तुकारामाच्या बदल्या करा, तुकाराम कधीच संपत नाही. हे मात्र निर्विवाद सत्य आहे. संत तुकाराम व तुकाराम मुंडे या दोघांचे एका बाबतीत जनतेला साम्य दिसते. दोघांनीही प्रस्थापित व्यवस्थेला प्रश्न विचारले. तुकाराम महाराजांनी आपल्या अभंगातून समाजातील ढोंगीपणा आणि अन्यायावर टीका केली, तर तुकाराम मुंडे यांनी प्रशासकीय कारकिर्दीत नियमांचे पालन आणि शिस्त यावर भर दिला. दोघांनाही समर्थक आणि टीकाकार मिळाले. एक तुकाराम अभंग लिहून व्यवस्थेला जागे करत होते, तर दुसरे फायलांवर सही करून व्यवस्थेला जागे ठेवतात. अर्थातच दोघांची कार्यक्षेत्र, काळ आणि योगदान पूर्णपणे वेगवेगळे असले तरी या तुकारामामुळे त्या तुकारामाची आठवण येते. तुकाराम महाराजांनी लोकांच्या चुका, ढोंग आणि दांभिकपणा यावर फटके मारले, तर तुकाराम मुंडेंनी आदेश, नोटिसा आणि नियमांचे पालन करून अनेकांना घाम फोडला. महाराजांच्या अभंगातील ओळी ऐकून लोक विचारात पडत, मुंडे यांच्या आदेशांची ओळी वाचून काही अधिकारी आणि कर्मचारी विचारात पडतातच. तुकाराम महाराज कीर्तनातून लोकांना जागे करायचे, तुकाराम मुंडे बैठका घेऊन यंत्रणा जागे ठेवतात. महाराजांच्या काळात टाळ मृदुंग वाजायचे, मुंडे यांच्या काळात फाईल्स, अहवाल आणि नोटिसांची चर्चा रंगते. महाराज म्हणायचे सत्य बोला, मुंडे म्हणतात नियम पाळा. एक संत कवी होते, तर दुसरे प्रशासकीय अधिकारी. तुकाराम मुंडे यांनी अलीकडे धडक कारवाई सुरू केली आणि राज्यभर चर्चा सुरू झाली. पण खरी शोकांतिका अशी आहे की ही समस्या काल किंवा परवा निर्माण झालेली नाही. अनेक वर्षांपासून अन्न भेसळ, बनावट उत्पादने, कागदपत्री उद्योग, शैक्षणिक घोटाळे आणि दलालशाही यांचे जाळे वाढत गेले. मग प्रश्न असा निर्माण होतो की आतापर्यंत सर्वजण शांत झोपी गेले होते काय? एक अधिकारी कारवाई करतो आणि व्यवस्था हादरते. याचा अर्थ गुन्हेगार खूप शक्तिशाली आहेत की व्यवस्था खूप कमकुवत आहे, हाच प्रश्न पडतो. वस्तूमध्ये जर भेसळ होत असेल तर तो केवळ आर्थिक गुन्हा नाही, तो समाजाच्या आरोग्यावर झालेला थेट हल्ला असतो. जर भारताच्या एखाद्या शत्रू राष्ट्राने आपले गुप्तहेर पाठवून पाण्यात, अन्नात, शरीराला अपायकारक विषयुक्त केमिकलची भेसळ दिली किंवा केली आणि त्यातून जीव हत्या घडवली, तर तो देशद्रोह ठरतो. त्याला मृत्यू देणे हेच येथील शासन व्यवस्थेचे आद्य कर्तव्य ठरते. याच नियमाप्रमाणे भौतिक सुख सोयीसाठी, अति आयुष्यापोटी, मालमत्ता, पैसा कमवण्यासाठी, नफाखोरी करण्याच्या उद्देशात अन्नात किंवा अन्य प्रॉडक्टमध्ये शरीराला अपायकारक किंवा जीव घेणे विषयुक्त केमिकलची भेसळ केली, तर त्या स्वतःला भारतीय समजणाऱ्या महाभागाला मृत्यूदंडाची शिक्षा असायला हवी, हे मात्र खरे. मग तो गुटखा धंदा करणारा असो, दुधात भेसळ करणारा असो, बनावट औषध निर्माण करून विकणारा असो, याची निर्मिती करणाऱ्या आणि ठोक व घाऊक व्यापार करणाऱ्याला मृत्यूदंड ही शिक्षा असायला हवी. हे महाभाग शत्रू राष्ट्राची इच्छा पूर्ण करत आहे. नफाखोरीसाठी सर्वसामान्य निष्पाप नागरिकांचे हत्याकांड घडवून आणत आहेत आणि त्यांना साथ देणाऱ्या किरकोळ व्यापाऱ्यांना जन्मठेपेची शिक्षा झाली पाहिजे. वस्तूंमध्ये जर भेसळ होत असेल तर तो केवळ आर्थिक गुन्हा नाही, तो समाजाच्या आरोग्यावर झालेला थेट शत्रू राष्ट्राने केलेल्या हल्ल्याप्रमाणे केलेला हल्ला आहे. आज दुधाचा विषय आहे, उद्या औषधांचा असेल, परवा शिक्षणाचा, नीट परीक्षेतील वाद, आता TET पेपरसुद्धा फुटला आहे. तसेच विविध परीक्षा प्रक्रियावरील संशय असो किंवा गुणवत्तेपेक्षा व्यवस्थेतील त्रुटींची चर्चा असो, जनतेच्या मनात एकच भावना निर्माण होत आहे की प्रामाणिकपणे चालणारे क्षेत्र उरले आहे तरी कोणते, असा प्रश्न निर्माण झालेला आहे. शिक्षणात पैसे, आरोग्यात पैसे, अन्नात पैसे, बांधकामात पैसे आणि प्रशासनावर प्रभाव टाकण्यासाठी पैसे. जर प्रत्येक क्षेत्रात प्रामाणिकतेपेक्षा नफाखोरीची संस्कृती आणि व्यवस्था वाढत असेल तर समाजाचा पाया कमकुवत होणारच. आज लोक एका अधिकाऱ्याचे कौतुक करत आहेत, पण प्रश्न व्यक्तीचा नाही, ही संपूर्ण व्यवस्थेची परीक्षा आहे. आज आपण पाहतो अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये सुद्धा शेतकऱ्यांसाठी वापरले जाणारे खत हे सुद्धा बनावट निघालेले आहे. आताच तेथे छापा पडला आहे. 30 ते 35 लाखाचा माल हा बनावट खतांचा सापडलेला आहे. हा म्हणजे शेतकऱ्यांच्या जीवावर उठलेला हा एक मोठा दरोडाच आहे. प्रश्न असा आहे की तुकाराम मुंडे यांच्यासारख्या अधिकाऱ्यांना पूर्ण स्वातंत्र्य मिळेल काय? त्यांच्या कारवाईचा शेवट दोषींवर कठोर शिक्षेत होईल काय? की काही दिवसानंतर सर्व काही पुन्हा पूर्ववत होईल? इतिहास सांगतो की अनेक वेळा कठोर कारवाई करणारे अधिकारी बदलीच्या राजकारणाचे बळी ठरले आहेत. त्यामुळे जनतेच्या मनात शंका निर्माण होणे स्वाभाविक आहे.
याहून मोठा प्रश्न म्हणजे राज्यकर्त्यांना हे सर्व माहिती नाही काय? इतक्या मोठ्या प्रमाणावर भेसळ, गैरव्यवहार आणि घोटाळे होत असताना संबंधित यंत्रणा आणि विज्ञ राहणे कठीण वाटते. यावर विश्वास बसत नाही. त्यामुळे जनतेच्या मनात संशय निर्माण होतो की व्यवस्थेतील काही घटक या साखळीचा भाग तर नाही ना. महाराष्ट्रातील जनतेला आता एकच संदेश हवा आहे. कायद्यापुढे कोणी मोठे नाही. काळ्या सावलीवर प्रकाश टाकण्याचे धाडस एका तुकारामाने केले. त्यांच्याकडे आज पूर्ण महाराष्ट्र आशेने पाहत आहे. तुकाराम मुंढे यांच्यासारखा अधिकारी कितीही प्रामाणिक व कर्तव्यदक्ष आणि धाडसी असला तरी त्याच्या पाठीशी उभे राहणे आपल्याला सहज शक्य नाही. कारण आपल्या रक्तातच खावीगिरी भिनलेली आहे. 15-20 लाखांची गाडी घेऊन 50 रुपयाचा टोल वाचवण्याची धडपडणारे आपणच लोक आहोत. 1 कोटीचा फ्लॅट घेऊन सोसायटीच्या 500 रुपयाचा मेंटेनन्स वाढला तर आंदोलन करणारे आपणच लोक आहोत. हॉटेलमध्ये 5,000 रुपयाचे बिल देणारे पण GST टाळण्यासाठी कॅशमध्ये चालेल काय हे विचारणारे आपणच आहोत. देवाला 1000 रुपयांचा हार वाहणारे पण कर भरताना मात्र जीवावर येणारे आपणच आहोत. 500 रुपयांचा मोबाईल कवर ऑनलाईन स्वस्त शोधण्यासाठी 2 तास घालवणारे आपणच लोक आहोत. पण मतदानाच्या दिवशी 2 किलोमीटर जाऊन मतदान करायला कंटाळा करणारे आपणच असतो. सिग्नल तोडून वेळ वाचवणारे, फुटपाथवर बाईक चालवणारे आणि अपघात झाला की प्रशासनाला दोष देतो आपणच आहोत. रांगेत उभे राहण्याऐवजी ओळख वापरून पुढे जाणारे आपणच लोक आहोत. स्वच्छतेवर भाषण करणारे पण गाडीची काच उघडून कचरा रस्त्यावर फेकणारे किंवा पिचकारी टाकणारे आपणच आहोत. स्वतःच्या मुलासाठी सर्वोत्तम शिक्षण हवे असते पण शाळेजवळील अतिक्रमण, गुटखा विक्री किंवा भेसळ या विरोधात आपण आवाज उठवतो काय? रुग्णालयात चांगले उपचार हवे असतात पण बनावट औषधांवर कारवाई करणाऱ्यांच्या मागे आपण उभं राहत नाही. आपल्याला भ्रष्टाचार नको असतो पण आपले काम लवकर व्हावे म्हणून काहीतरी सेटिंग शोधत असतो. आपल्याला भेसळ नको असते पण स्वस्तात मस्त मिळाले की गुणवत्ता विसरतो. आपल्याला प्रामाणिक अधिकारी हवा असतो पण त्याने नियम सर्वांसाठी सारखे करू लागल्यावर लोक अस्वस्थ होतात. ज्याने बेकायदेशीर बांधकामावर कारवाई केली तो वाईट, ज्याने अतिक्रमण काढले तो कठोर, ज्याने भेसळखोरावर धाडी टाकल्या तो प्रसिद्धीखोर आणि ज्याने काहीच केलं नाही तो चांगला अधिकारी, अशी आपली व्याख्या आहे. हा आपल्या समाजाचा मोठा विरोधाभास आहे. तुकाराम मुंढे यांच्यासारखे अधिकारी म्हणजे आरशासारखे असतात. त्यांच्याकडे पाहिले की व्यवस्थेतील दोषापेक्षा आपले दोष जास्त दिसू लागतात. म्हणूनच अनेकांना ते खटकतात. भेसळ फक्त दूध, तूप, तेल, मसाले किंवा औषधांमध्ये नाही तर भेसळ आपल्या विचारांमध्ये, वागण्यात आणि नागरिक म्हणून असलेल्या जबाबदारीत शिरली आहे. समाज बदलायचा असेल तर फक्त मुंडेंची नाही तर स्वतःची ही मानसिकता बदलावी लागेल. मुंडेंची 27वी बदली होऊ नये म्हणून आवाज उठवण्यापेक्षा आपल्या 27 वाईट सवयी बदलल्या तर समाज अधिक वेगाने बदलेल. कारण देशाला तुकाराम मुंढे यांच्यासारख्या अधिकाऱ्यांची गरज आहेच पण त्याहून जास्त गरज आहे तुकाराम मुंढेंना साथ देणाऱ्या नागरिकांची. जोपर्यंत प्रामाणिक अधिकारी एकटा लढतो आणि स्वार्थी लोक संघटित राहतात तोपर्यंत बदल कठीण आहे. ज्या दिवशी सज्जन माणसे एकत्र येतील त्या दिवशी व्यवस्था बदलायला वेळ लागणार नाही. तुर्तास एवढेच. भेटूया पुढच्या बातमीपत्रात. जय हिंद, जय महाराष्ट्र.